स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर कोणताही कार्यक्रम असू दे, लग्न असू दे, सणवार असू दे, आपण साड्या ह्या नेसतच असतो आणि साडीमध्ये प्रत्येक स्त्री ही सुंदरच दिसत असते। आणि तुम्ही बघा की बऱ्याच अशा महिला साड्यांच्या शौकीन असतात की कुठल्या साडीवर कोणता ब्लाऊज घालायचा, कोणत्या पॅटर्नचा घालायचा हे त्यांना खूप छान प्रकारे माहिती असतं। पण बऱ्याच वेळा काही महिला अशा असतात की ज्यांना साडीमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज किंवा वेगवेगळे ब्लाऊजचे व्हेरिएशन करता येत नाही किंवा मग वेगवेगळे ब्लाऊज चूज करता येत नाही, वापरता येत नाही, घालता येत नाहीत आणि समजत देखील नाही। आणि कुठल्या ब्लाऊजवर कुठली साडी छान दिसेल किंवा कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज छान दिसेल हे त्यांना समजत नाही। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज खुलून दिसेल आणि अगदी खूप छान दिसेल, सगळ्यांमध्ये तुम्ही खूप उठून दिसाल, आकर्षक दिसाल आणि ब्युटिफुल दिसाल, यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आहेत त्या मी शेअर करणार आहे। कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज आपण निवडला पाहिजे हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग मैत्रिणींनो, आपण हा व्हिडिओ सुरू करूया। टिप नंबर 1 आहे, काठपदर साडीवरती आपण ब्लाऊज कसा निवडावा। आता सगळ्यात जास्त साड्यांचे प्रकार हे काठपदर साडीचेच पडत असतात। प्रत्येक साडीमध्ये काठपदर साडी ही उठूनच दिसत असते। जसं की काठपदर साडीमध्ये बनारसी साडी असेल, पैठणी साडी असेल, कांजीवरम साडी असेल किंवा भरपूर साऱ्या साड्या आहेत, त्या साड्या असतील, असे काही साड्यांचे प्रकार आहेत ना, ते काठपदर साडीमध्ये मोडले जातात। आणि आपल्याला आहे ना काठपदर साडीवरती कसा ब्लाऊज शिवावा हेच नेमकं समजत नाहीये। आता सगळ्यात अगोदर आपण पाहूया पैठणी साडीविषयी। तर बऱ्याच वेळा पैठणी साडीवरती रनिंग ब्लाऊज हा दिलेला असतो आणि आपण काय करतो, बऱ्याच वेळा पैठणी साडीवरचा रनिंग ब्लाऊज शिवून घेतो, पण तो जशास तसा उठून दिसत नाही किंवा खुलून दिसत नाही। तर आपण काय करू शकतो, जो पैठणीमधला रनिंग ब्लाऊज आहे ना त्याच्यावरती आपण अरी वर्क करून घेऊ शकतो किंवा मग वेगवेगळ्या डिफरंट स्टाईलचे तुम्ही डिझाईन्स करून घेऊ शकता। असे वेगवेगळे प्रकार तुम्ही त्या ब्लाऊजवर करून घेतले ना की तो ब्लाऊज पण खूप सुंदर दिसतो। आणि आपण अशाच पैठणी साडीवरच्या प्लेन ब्लाऊजवरती अशी जर डिझाईन करून घेतली ना तर खूप छान प्रकारे आपली पैठणी साडी उठून दिसेल आणि सगळ्यांमध्ये आपण उठून दिसू। यासाठी आपण ही एक टिप नक्कीच फॉलो करू शकतो। तर आता हे झालं पैठणी साडीबाबत। जर काठपदर साडीचे काठ जर खूप मोठे असतील तेव्हा आपण ब्लाऊज कसा स्टिच करायचा। आणि कांजीवरम साड्यांचं सौंदर्य सगळं काठपदरावरतीच असतं, त्याची काठ ब्रॉड असते, त्याच्यामुळे त्या साडीचं सौंदर्य सगळं काठावरतीच जात असतं। आणि त्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे ना तर ती काठ जी आपण आहे ना ती ब्लाऊजला जर लावली ना तर ब्लाऊज अजून सुद्धा उठून दिसू शकतो। आणि एक गोष्ट आपण नक्कीच करू शकतो, ज्या कांजीवरम साड्या आहेत ना त्यांची काठ ब्रॉड असते, तर आपण ब्लाऊज स्टिच करून घेताना त्याची काठ जर आपण आपल्या स्लीव्जला लावली आणि स्लीव्ज आपण कोपरापर्यंत जर शिवून घेतले तर खूपच आकर्षक दिसतं आणि खूपच उठावदार दिसतं। त्याच्यामुळे आपण ही एक गोष्ट नक्कीच करू शकतो। आणि ह्याच्यामुळे काय होईल की आपली साडी सुद्धा उठून दिसेल आणि आपला ब्लाऊज सुद्धा उठून दिसेल आणि आपलं रूप किंवा आपलं जे सौंदर्य आहे ना त्या कांजीवरम साडीमध्ये अधिकच खुलून दिसेल। यासाठी आपण ही एक टिप नक्की फॉलो करू शकतो। आणि जर आपल्या साडीचे काठ जर बारीक असतील ना तर आपण काय करायचं, साडीमध्ये जो रनिंग ब्लाऊज येतो ना त्याचे आपण पफ स्लीव्ज शिवून घ्यायचे किंवा मग पूर्णच लॉंग बाह्य असते ना, लॉंग स्लीव्ज असतात, आपण तशा प्रकारे स्लीव्ज आपण नक्की शिवून घेऊ शकतो। तर आपण अशा प्रकारच्या साडीवरचे काठ आपण ब्लाऊजला नक्कीच लावून घेऊ शकतो आणि खूप छान साडी पण आपली दिसते आणि ब्लाऊजचा लुकही खूप छान दिसतो। आणि जर आपल्याला डिझाईन जर ट्राय करायची असेल तर आपण ब्लाऊजच्या स्लीव्जमध्ये डिझाईन न वापरता किंवा न करता आपण आपल्या ब्लाऊजचा जो नेक असतो ना त्या नेकमध्येच आपण डिझाईन जर वेगवेगळ्या प्रकारची केली ना तर खूप छान दिसू शकते आणि आपला लुकही छान दिसतो। तर हे झालं आपल्या साडीबरोबर आलेल्या रनिंग ब्लाऊज विषयी। जर आपल्याला साडीमधला रनिंग ब्लाऊज जर स्टिच करून नसेल घ्यायचा आणि आपल्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जर घालायचा असेल साडीवरती तर आपण काय करू शकतो, तर खूप वेळा आपण काय करतो की आपल्या साडीवरती आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर करतो पण आपल्याला पाहिजे तसा लुक अजिबात सुद्धा भेटत नाही। यासाठी आपल्याला कलर कॉम्बिनेशन लक्षात घेऊनच मग आपल्याला मिक्स अँड मॅच करायचा आहे किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आपल्याला वेअर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्या रंगाच्या साडीवर कुठल्या रंगाचा ब्लाऊज वेअर करायचा आहे हे नक्की समजेल। यासाठीच ह्या टिप्स नक्की फॉलो करा। तर टिप नंबर 1 आहे की तुमच्या साडीच्या काठाचा कलर जो आहे ना त्या काठाच्या कलरचाच ब्लाऊज आपल्याला निवडायचा आहे। आता तुम्ही मला म्हणाल की आमच्या साडीला जर काठच नाहीये तर आम्ही काय करायचं। तुमच्या साडीमध्ये जो कलर कमीत कमी असेल ना तोच कलर आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणून निवडायचा। टिप नंबर 2 आहे, फॉलो अंडरटोन। साडीचा अंडरटोन कोणता आहे ह्यावरून आपण ब्लाऊज पीस निवडायचा। तर आता अंडरटोन म्हणजे काय, टोन म्हणजे जात आणि अंडरटोन म्हणजे तुमच्या साडीच्या रंगामध्ये लपलेला त्याचा मूळ रंग, याला अंडरटोन म्हणायचं।
तर आता अंडरटोनमध्ये 2 प्रकार असतात. तर एक असतो कूल अंडरटोन आणि दुसरा असतो वार्म अंडरटोन. तर आता कूल म्हणजे काय? तर कूल अंडरटोन म्हणजे काय? की आपल्या डोळ्यांना एकदम थंडावा देणारे रंग म्हणजेच कूल अंडरटोन आणि एकदम शांत वाटणारे म्हणजेच कूल अंडरटोन. जे काही सॉफ्ट कलर असतात, पेस्टल कलर असतात किंवा मग आपल्या डोळ्यांना शांत वाटणारे कलर जे असतात ना, ते सगळे कूल अंडरटोनचे असतात. आणि वार्म अंडरटोन म्हणजे काय? की वार्म अंडरटोन म्हणजे उष्ण. जसं की सूर्याचे जे रंग असतात ना, लाल रंग, पिवळा रंग, केशरी रंग, पिवळा रंग, तर हे सगळे रंग आहेत ना, ते वार्म अंडरटोनमध्ये येतात. जे की आपल्या डोळ्यांना वार्म जाणवतात म्हणजे उष्ण जाणवतात. असे जे काही सगळे कलर असतात ना, ते सगळे वार्म अंडरटोनमध्ये येत असतात. त्याच्यामुळे हे सगळे कलर वार्म अंडरटोनचे असतात. तर आता कूल अंडरटोन कसा ओळखायचा? जर आपली साडी एकदम कूल अंडरटोन रंगाची असेल म्हणजे एकदम डोळ्याला थंडावा देणारी किंवा एकदम सॉफ्ट रंगाची असेल तर त्यातलाच आपण एखादा लाईट शेड निवडायचा आणि तोच आपण ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट म्हणून निवडायचा. तर त्यालाच कूल अंडरटोन म्हणतात आणि कूल अंडरटोनचे ब्लाऊज खूप छान दिसतात तशा साडीवरती. जर आपण लाल रंगाची साडी घातली असेल तर आपण त्याच्यावरती केशरी रंग किंवा पिवळ्या रंगाचा ब्लाऊज हा निवडू शकतो आणि असा आपल्या साडीवरती आपण कॉन्ट्रास्ट मिक्स अँड मॅच नक्कीच करू शकतो. तर जो आपल्या साडीचा रंग आहे ना, तोच आपण रिपीट करायचा. कॉन्ट्रास्ट म्हणून रिपीट करायचा नाही आहे. कारण जो साडीमध्ये आपल्या रंग लपलेला असतो ना, तोच रंग आपण ब्लाऊजचा निवडायचा म्हणजेच आपला ब्लाऊज खूप छान दिसेल. तर आता तुम्ही पाहू शकता माझ्या साडीमध्ये कुठे-कुठेतरी रेड कलरची फुले आहेत आणि केशरी कलरची पण आहेत. पण मी रेड कलरचा ब्लाऊज चूज केलेला आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे हे साडीचं कॉम्बिनेशन. तर आता आपण कूल अंडरटोनची जर साडी घातली असेल ना, तर कूल अंडरटोनचाच ब्लाऊज आपण निवडायचा. म्हणजे जेणेकरून आणि जर आपण वार्म अंडरटोनची साडी घातली असेल तर वार्म अंडरटोनचाच ब्लाऊज आणि आपण जी वार्म अंडरटोनची साडी घालतो ना, त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या रंगाचा ब्लाऊज निवडायचा. म्हणजे थोडंसं डार्क शेडमध्ये आपण ब्लाऊज निवडायचा. जेणेकरून आपल्या साडीचा लुकही छान दिसेल. आता तुम्ही म्हणताल की आम्हाला ह्यामधलं काहीही कळाले नाही. कूल अंडरटोन, वार्म अंडरटोन हे कसे चूज करायचे, कसे निवडायचे हे काहीही समजलं नाही. तर तुमच्यासाठी मी एक सिंपल ट्रिक सांगते. तर आता तुम्ही जे हे कलर व्हील बघताय ना, तर त्या कलर व्हीलमध्ये तुमची ज्या रंगाची साडी आहे तोच रंग निवडायचा आणि आणि त्याच्या आजूबाजूचा कुठलाही एक रंग निवडून त्याचा आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणून वापर नक्कीच करू शकतो. तर हे खूप सोपं आहे आणि तुम्हाला जर हे काहीच जर समजलं नसेल तर तुम्ही कूल अंडरटोन, वार्म अंडरटोनचं हे कलर व्हील आहे ना, तर तुम्ही ते चेक करून तुमच्या साडीचा किंवा ब्लाऊजचा रंग तुम्ही निवडू शकता. तर आता टिप नंबर 3 आहे. आपल्या बॉडी टाईपनुसार आपल्या ब्लाऊजचा रंग कसा निवडायचा. जर आपण प्लस साईजचे असो किंवा मग आपली बॉडी जी हेवी असेल किंवा मग हेवी वेटचे जर आपण असेल तर आपण नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या साडीचा जो रंग आहे ना, त्याच रंगाचा आपण ब्लाऊज निवडायचा आहे. तर वेगळ्या रंगामुळे, वेगळ्या ब्लाऊजच्या रंगामुळे काय होतं की आपला फोटो जर थोडासा कट झाला तर त्यामधला जो काही भाग असतो ना, तो भाग जास्त एक्सपोज होतो किंवा दिसतो. त्याच्यामुळे आपण हेवी वेटचे असल्यासारखं वाटतं. तर ब्लाऊज शिवून घेताना आपण काय करायचं की आपल्या ज्या स्लीव्ज आहेत ना, त्या आपण इथपर्यंत फुल स्लीव्जच्या शिवून घेऊ शकतो किंवा इथपर्यंत कोपरापर्यंतच्या ज्या स्लीव्ज असतात ना, त्या स्लीव्ज आपण शिवून घेऊ शकतो. त्याच्याने काय होतं की आपली जी हेवी वेट आहे किंवा आपली अपर बॉडी जी हेवी आहे ना, ती सगळी आपली झाकली जाते आणि एक्सपोज होत नाही आणि जास्त असं दिसून येत नाही. तर स्लीवलेस ब्लाऊज किंवा मग एकदम छोट्या शोल्डरचे जे ब्लाऊज असतात ना, ते तुम्ही स्टिच करून घेऊ नका. आता मी स्लीवलेस ब्लाऊज घातलेला आहे, पण त्याची जी शोल्डर आहे ना, ती खूप मोठी आहे. त्याच्यामुळे ती माझ्या साडीला पण सूट होते आणि मला देखील सूट होते. त्याच्यामुळे तुम्ही जर हेवी वेटचे असाल किंवा मग तुमची अपर बॉडी जर हेवी असेल, तर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालणं टाळा. जेणेकरून तुमचा लूकही छान दिसेल आणि तुम्ही आकर्षक पण दिसाल. आणि जर तुम्ही एकदम छोटूशा, नाजूकशा आणि खूप अशा छान दिसायला असाल ना, एकदम बारीक दिसायला असाल ना, तर तुम्ही काय करू शकता की तुमच्या ब्लाऊजच्या स्लीव्ज ज्या आहेत ना, त्या तुम्ही फ्रिलच्या शिवू शकता किंवा मग पफ्सच्या शिवू शकता. त्या तुम्हाला खूप छान दिसू शकतात. तर आता टिप नंबर 4 साडीच्या फॅब्रिकनुसार आपण ब्लाऊज कसा निवडायचा. जेव्हा आपण साडीच्या फॅब्रिकमधलाच ब्लाऊज स्टिच करून घेतो ना, तेव्हा आपण साडी नेसल्यानंतर अवरग्लास फिगर क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा. जर आपण जॉर्जेटची साडी जर नेसणार असेल तर आपण आपले ब्लाऊज स्टिच करताना नेहमी फ्रिलचे किंवा मग एकदम मोठ्या स्लीव्ज किंवा मोठ्या पफचे सुद्धा आपण ब्लाऊज शिवून घेऊ शकतो.
तर यामुळे काय होतं की आपला जो खांद्याचा भाग आहे ना, फ्रिलचे ब्लाऊज शिवल्यामुळे तो खांद्याचा भाग खूप छोटा दिसायला लागतो. जो मोठा दिसत असतो तो खूप छोटा आणि बारीक दिसतो आणि आपला जो कमरेचा भाग आहे ना, तो खूप निमुळता दिसतो आणि खूप छान अशी खूप छान आपली नाजूक सुडोल कंबर दिसते. त्याच्यामुळे मग आपण अशा प्रकारचे ब्लाऊज नक्की स्टिच करून घेतले पाहिजे. आपली साडी पण जर सॉफ्ट असेल तर अशा प्रकारचे फ्रिलचे ब्लाऊज जर शिवून घेतले ना, तर खूप छान दिसू शकतो आपला लूक. ह्याच्याने काय होतं की आपला शेपसुद्धा सुंदर दिसतो आणि आपली जी फिगर आहे ना, ती पण खूप छान दिसते आणि उठून दिसते. त्यामुळे ही टिप्ससुद्धा तुम्ही ब्लाऊज शिवताना नक्की लक्षात ठेवा. तर ह्यामध्येच आपल्याला एक सुंदर लूक मिळायला सुद्धा खरंच खूप मदत होईल. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.